आज आपण काय बघणार आहोत माहिती आहे? वर्गीकरण, ज्याला म्हणतात वेगळा घटक ओळखा. ऑलरेडी आपण शब्दांचे वर्गीकरण बघितलंय, त्यानंतर अक्षरांचे वर्गीकरण सुद्धा बघितलंय. आज आपण काय बघणार आहोत माहिती आहे? संख्यांचे वर्गीकरण. करेक्ट आहे. यासाठी जे महत्वाचा घटक आहे तो सगळ्यात महत्वाचा संख्या व संख्या प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर? म्हणजे नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या, हे घटक तुम्हाला माहिती पाहिजे. बघा काय माहिती पाहिजे तुम्हाला? सगळ्यात पहिले संख्यांचे प्रकार. दुसरा घटक तुम्हाला पाठच पाहिजे, विभाज्यतेच्या कसोट्या. तिसरा घटक तुम्हाला जो पाहिजे, वर्ग व वर्गमूळ. हे तिन्ही घटक आहेत ना, हे तुम्हाला माहितीच पाहिजे. ज्याला माहितीच नाही, ज्यांनी बॅच घेतली आणि कळत पण नाहीये, त्यांनी काय करायचं? ऍप्लिकेशन मध्ये जायचं, 99 रुपयाच्या आरंभ 1.0 बॅच घ्यायची. त्या बॅच मध्ये हे सगळं दिलेलं आहे, समजून घ्यायचं आणि मग टॉपिक कंप्लीट करायचं. चला डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया. वर्गीकरण म्हटलं की तुम्हाला माहिती आहे, वर्गीकरण म्हटलं काय की यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात. 4 पर्याय दिलेले असतात आणि 4 पैकी 3 पर्यायात कसा नियम असतो? सारखाच नियम असतो. तो आपल्याला काय करायचा आहे? ओळखायचा आहे. क्लिअर? चला प्रश्न पहिला बघा. आता झूम करू याला. बरं, हे सॉल्व प्रश्न आहेत, आपल्याला हे प्रश्न बघायचे. चलो, क्लिअर दिसते सगळ्यांना? यस. काय प्रश्न? खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या किंवा गट कोणता? प्रश्न पहिला आपल्या समोर आहे. करेक्ट आहे. मग काय म्हणू शकतो आपण की सर पहिल्या पर्यायात तुम्ही हे म्हणू शकता, प्रश्न पहिला की ऑप्शन ए, त्यानंतर ऑप्शन बी आणि ऑप्शन डी कोणत्या संख्या आहेत? वर्ग संख्या आहेत. करेक्ट आहे. ए कुणाचा वर्ग आहे? 8चा. हा कुणाचा वर्ग आहे? 6चा. हा कुणाचा वर्ग आहे? 10चा. आणि एक 50 हा कोणाचाच वर्ग नाही, म्हणून येणार उत्तर 50. पुढचं बघूया. 252, 158, 98. आता इथे बघा 252, 158 जर बघितलं तर प्रश्न दुसरा काय कळतंय? सर प्रश्न दुसरा असं लक्षात येत आहे, सर्व संख्या कशा आहेत? सम आहेत. सर्व संख्या सम आहेत. मग सम असल्यावरती काय करायचंय की आता काय लॉजिक लागू शकतं? तर इथे बघा आता 252, बर 158 आणि 406. तर 252 म्हणजे 6चं घन 216. बघा 252ला तुम्ही असं म्हणू शकता, किंवा 8 5 13 1 14 6 4 10 9 8 17. यस, दिलेल्या सर्व संख्या काय आहेत? सम आहेत. मग ज्यावेळेस चारही घटक सारखा दिसतोय अशा वेळेस काय करायचं माहिती आहे? संख्यांची अंकांची बेरीज. याच्या अंकांची बेरीज 2 + 5 + 2, 2 आणि 5 6, 7 आणि 2 9. परत इथे 1 + 5 + 8, 8 आणि 5 13 आणि 1 14. परत पुढे 9 + 8 17. परत पुढे 4 + 0 + 6 10. बरोबर आहे. मग मला एक सांगा, इथे आता जर अंकांची बेरीज केली, बरोबर, तर ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन डी मध्ये अंकांची बेरीज
कोणती संख्या आहे? अंकांची बेरीज संयुक्त संख्या आहेत. अंकांची बेरीज कशी आहे? संयुक्त संख्या आहेत. म्हणजे जी काय म्हणता येईल, सी जो आहे, सी पर्याय, ही कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे. म्हणून येणार उत्तर काय? सी. म्हणून येणार उत्तर काय? सी. पटतंय? चला पुढे. आता पुढे जर तुम्ही बघितलं तर 792 ही सम आहे. बरं, ही विषम आहे, ही विषम आहे आणि काय सम आहे. करेक्ट आहे. अशा प्रकारचं उदाहरण दिसलं की सरळ काय करायची? दिलेल्या प्रश्नातील अंकांची बेरीज करत चालायचं. चला अंकांची बेरीज करू. मग काय येणार? 9 7 16, 16 2 18. याची बेरीज 7 6 13 1 14. याची बेरीज 8 3 11 5 16. याची बेरीज 8 4 12 1 13. म्हणजे ऑप्शन ए, बी आणि सी. काय येणार प्रश्न? तिसऱ्याचं उत्तर येणार ऑप्शन ए, बी, सी. अंकांची बेरीज ए, बी आणि सी अंकांची बेरीज सम आहे. म्हणून येणार उत्तर काय? डी. कारण डी ची बेरीज काय? मूळ संख्या आहे. कोणती संख्या आहे? मूळ संख्या. चला नेक्स्ट 4 नंबरचं बघूया. काय विषय सर 4चा? 64 25 216 512 सांगितलं तुम्हाला. वर्ग घन पाठ करा. 64 8 चा वर्ग, 6 चा घन, 5 चा वर्ग, 8 चा घन. काळजी करू नका, हा घन तर हा सुद्धा 4 चा घन आहे. म्हणजेच पर्याय चौथा. प्रश्न चौथ्यात काय होणार? ऑप्शन ए, ऑप्शन सी, ऑप्शन डी पूर्ण घन संख्या आहेत. ऑप्शन ए, सी आणि डी काय? पूर्ण घन संख्या आहेत. कुणा व्यतिरिक्त? फक्त बी व्यतिरिक्त. म्हणून येणार उत्तर पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चला नेक्स्ट बघा 5 नंबर. काय 5 नंबर? की 52 72 541 92 800. परत जितकी मोठी संख्या, नोट लिहून घ्यायची. नोट. जेवढी मोठी संख्या तेव्हा संख्येतील अंकांची बेरीज हे लॉजिक लावावे. जेवढी मोठी संख्या तेव्हा संख्येतील अंकांची बेरीज हेच लॉजिक लावावे. चला मग 7 2 9 9 5 14 14 4 18 18 1 19 9 2 11 11 8 19 19. परत 6 3 9 9 8 17 17 5 22 22 2 24. परत 5 2 7 7 3 10 10 8 18 1 19. म्हणजे पर्याय ए, पर्याय बी, पर्याय डी यांच्यातील अंकांची बेरीज 19 आहे. शिवाय सी च्या म्हणजे येणार उत्तर पर्याय सी. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. नेक्स्ट बघा 8 216 512 126. चिल्लर आहे भाऊ. 2 चा घन, 8 चा घन, 6 चा घन 126. कोणाचाही घन नाही. यावर उत्तर पर्याय चौथा. पर्याय चौथा. नेक्स्ट बघा 7 नंबर. जेवढी मोठी संख्या तेव्हा संख्येतील अंकांची बेरीज हेच लॉजिक लावावे. बेरीज करा. 3 5 8 8 9 17 17 5 22 22 3 25 5 9 14 14 2 16 16 5 21 21 आणि 2 23 4 6 10 10 9 19 19 6 25 25 4 29 2 7 9 9 9 18 18 2
20 20 7 27. बघा लॉजिक जरी लावलंय आता बघा 3 आणि 5 8 8 आणि 9 17 17 आणि 5 22 22 आणि 3 25 येत आहेत, हे 23 येत आहेत. म्हणजे सी आणि डी कोणत्या संख्या येत आहेत? विषम येत आहेत. मग काहीतरी दुसरं लॉजिक असेल. दुसरं काय की दुसरं असं की हे 35 इकडे येऊन उलटे झाले. ओके, हे 46 इकडे येऊन उलटे झाले, मध्ये 9 जाशाल तसा. हे 59 इकडे येऊन उलटे झाले, हे 27 इकडे येऊन उलटे झाले. म्हणजे पहिले 2 अक्षर शेवटी जाऊन उलट झालेत आणि मध्ये 9 कंपल्सरी. पहिले 2 उलटे झाले, मध्ये 9 कंपल्सरी. पहिले 2 उलटे झाले, मध्ये 9 कंपल्सरी. पहिले 2 उलटे, मध्ये 9 कंपल्सरी. इथं 9 पाहिजे होते. म्हणजे येणार उत्तर पर्याय तिसरा सी. पर्याय तिसरा सी. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? चलायचं पुढं. चलिए नेक्स्ट 8 नंबर बघा. एकशे 20 80 195 101. खूप सोपं आहे. 101 कारण ही कोणती संख्या आहे? मूळ संख्या. बरोबर. आणि ह्या कोणत्या आहेत? संयुक्त. संयुक्त म्हणजे जिला एक व इतर संख्येनी पण भाग जातो त्याला काय म्हणतात? संयुक्त संख्या. ओके, पुढे 160 220 320 480. परत तेच प्रश्न 9 मध्ये विषय काय झाला? सर्व सम आहेत. बरोबर. मग काय येणार? आता लक्ष द्या. मला एक सांगा, जर 4ची कसोटी वापरली. आता कसोटी काय माहिती? 4ची ज्याला येत नाही त्याला सांगतो. शेवटचे 2 अंक पकडायचे. हे 60 आहे, हे 20 आहे, हे 20 आहे आणि हे 80 आहे. शेवटचे 2 अंक जे राहतात का ते दोन्ही शून्य पाहिजे. नाही तर दोन्ही मिळून कोणाच्या पटीत पाहिजे? 4च्या पटीत पाहिजे. मग हे सगळ्यांना, हे सर्व सम आहेत, सर्वांना 4ने पण भाग जातोय. करेक्ट आहे. 4ने पण काय होतंय? भाग जातोय. मग काय होणार की 160 म्हणजे 16 10 60 असे. 320 म्हणजे 16 गुणिले 20. 480 म्हणजे 16 गुणिले 30. पण 220 ला 16ने भाग 16 10 160 नाही जात. 16ने भाग जात नाही. म्हणून येणार उत्तर 220. कारण 9चं जे आहे विषय, तर ए सी आणि डी, ऑप्शन ए सी डी ला 16ने भाग जातो. 16ने भाग जातो. क्लिअर? चला नेक्स्ट बघा. 10 नंबर 33. बर, ही काय? मूळ आहे. ही काय? मूळ आहे. ही काय? मूळ आहे. ही काय? संयुक्त. का बर? कारण हिला 3ने व 11ने भाग जातो. म्हणून येणार उत्तर पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. नेक्स्ट सर्वांना 4ने भाग जातो. पण हा 12चा वर्ग आहे, हा 14चा वर्ग आहे, हा 16चा वर्ग आहे, हा कोणाचाही नाही, याला कोणीच वाली नाही. म्हणून येणार उत्तर 168. 168. क्लिअर? चला नेक्स्ट बघूया. 12 नंबर. काय विषय सर 12चा? बघूया. जितकी मोठी संख्या तितकी त्यांची काय? बेरीज. चला 9 6 15, 6 9 15 5 20, 20 आणि 8 28. परत 8 7 14, 14 5 19, 19 आणि 9 28. परत 8 4 12, 12 7 19, 19 आणि 9 28. परत 9 7 16, 16 आणि 3 19, 19 आणि 8 27. म्हणजे येणार उत्तर डी. येणार उत्तर डी. क्लिअर? चलो नेक्स्ट. 125 5चा घन
169 13चा वर्ग, 225 15चा वर्ग, 144 12चा वर्ग, म्हणजे येणार उत्तर काय? ऑप्शन ए 125. क्लिअर? काही डाऊट आहे? नाही. नेक्स्ट आहे भाऊ परत तेच 8चा वर्ग, 16चा वर्ग, 11चा वर्ग, 51, कुणाचाही नाही, येणार उत्तर 51. ओके, क्लिअर? चल नेक्स्ट, जितकी मोठी संख्या तितकं लॉजिक काय करायचं आपल्याला? वेगळं लावायचंय. बरं, आता इथे मला सांगा 45 एकक स्थानी 5, एकक स्थानी 0, एकक स्थानी 5, म्हणजे प्रश्न 15 ऑप्शन ए ला, बी ला, सी ला कितीने भाग जातो? 5 ने भाग जातो. का बरं जातो? कारण एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, 5 ने भाग जातो, म्हणून येणार उत्तर पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. चला पुढे 16 नंबर काय सर? 16 नंबर आहे 120 508 60 336. आता इथं बघा बरं का नीट, सर्वांना 4 ने भाग जातो. एकक स्थानी आणि दशक स्थानी 20, इकडं 8 आहे, इकडं 36 आहे, इकडं 60 आहे. सर्वांना 4 ने भाग जातो. अजून कोणी भाग देऊ शकतो आपण? तर 12 ने. याला 12 ने भाग जातो, याला 12 ने जातो, याला जातो बघा 12 दूना 24, उरले 9 बारी 96, 12 चौक 48. यस, म्हणजे येणार उत्तर बी. का? प्रश्न 16 ए कॉमा सी कॉमा डी ला 12 ने भाग जातो आणि बी ला जात नाही, म्हणून येणार उत्तर काय? बी. क्लिअर? पुढे 72 90 62 आणि 30. मला एक सांगा आता 72 ला 8 ने भाग जातो, 30 ला यस यस यस, येणार उत्तर 62. कारण का? प्रश्न 17चं लॉजिक हे ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी ला 6 ने भाग जातो, पण डी ला जात नाही, म्हणून येणार उत्तर काय? डी. येणार उत्तर काय? डी. क्लिअर? नेक्स्ट बघा 48 63 21 15. आता जर विचार केला तर सर्वांना 3 ने भाग जातो, करेक्ट आहे. मग आता काय येणार तर 48 63. यस, 48 म्हणजे 7चा वर्ग वजा 1, 63 म्हणजे 8चा वर्ग वजा 1, 15 म्हणजे 4चा वर्ग वजा 1, पण 21 म्हणजे 5चा वर्ग वजा 4, म्हणून येणारं उत्तर पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? चालायचं पुढे? चल नेक्स्ट बघा 19 नंबर. काय विषय बाबा 19चा? आता झूम इन. चलो 19. अरे मागेच वाटतं 19. चलो इकडेच आहे. किती नंबर? 19. चला काय करायचंय सर? पहिला प्रश्न 98 72 50 आणि काय 30. आता याला जे आहे तर 50 ला 30 ला 10 ने भाग जातो, 30 72 98, 6 1 6. यस, ऑप्शन ए. 6 1 6 उरले 3 38, नाही जात 98 ने, पण काय येणार? 19 नंबर. बर 9 आणि 8 किती होतात? 17. नाही 50 आणि 30 नाही.
7 ने भाग जातो नाही, 72, 98, 10चा वर्ग वजा 2, 5चा वर्ग प्लस 5, 8चा यस 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 98च्या आधी 9चा वर्ग 81 प्लस 9 नाही, चालतंय. 19 नंबर आपण काय करूया, बघूनच घेऊया काय आहे उत्तर. 19 नंबरचं करेक्शन बघूया. करेक्शन म्हणण्यापेक्षा चेक करूया, वेळ घालवायचा नाही. काय म्हणणं त्यांचं 19चं, फक्त 30 सोडून बाकी सर्व संख्येची निमपट केलं. ओके ओके ओके. चला बघा, याच्यामध्ये याचे अर्धे केले, याचे अर्धे 49, याचे अर्धे 36, याचे अर्धे 25, याचे अर्धे 15. मग हा 49 7चा वर्ग, 25 5चा वर्ग आणि 36 6चा वर्ग. म्हणून येणार उत्तर पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लिअर आहे? काय डाऊट आहे? नाही. चला पुढे. नेक्स्ट 11 17 17 23 23 31 31 37. चालतंय. जितकी मोठी संख्या तितकी अंकांची बेरीज. मग आता इथे बघा, तसं नाही, इथे हे लॉजिक, हे 11 हे 17, 11 17 17 23 23 31 31 37 23 आणि 31 म्हणजे सर्व कशा आहे, मूळ संख्या आहे. 11 17 पण मूळ आहे, सर्व मूळ आहे. पण इथं मूळमध्ये 6चा गॅप आहे, इथं मूळमध्ये 6चा गॅप आहे, इथं मूळमध्ये 6चा गॅप आहे, पण इथं मूळमध्ये कितीचा गॅप आहे, 8चा गॅप आहे. म्हणून येणार उत्तर पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. परत एकदा समजून घ्या. 11 17 असं वाचन केलं, 11 6 17 17 23 17 6 23 23 31 23 8 31 31 आणि 6 37 सर्वच्या सर्व मूळ आहेत. पण हा जो सी आहे याचा फरक कितीचा आहे, 8चा आहे. फरक कितीचा आहे, 8चा आहे. चला नेक्स्ट 26 52 65 56. बर 26 52. बर काय करता येईल आता याचं, 26 4 दे 13 52 4 दे 26 नाही होत. चालतंय. 21 बघूया थोड्या वेळानं. 17 19 याच्यात सोपं आहे. हे 27 का बर, कारण ही काय मूळ, ही बी काय 19 मूळ आणि 23 पण काय मूळ आणि हे संयुक्त आहे. म्हणून येणार उत्तर काय, पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. नेक्स्ट आहे 64 8चा वर्ग 7चा वर्ग 6चा वर्ग आणि 9चा वर्ग. आता समजून घ्या, सर्व वर्ग संख्या आहे. पण इथे आता 49 कुणाचा वर्ग आहे, 7चा. म्हणजे सर्व ही कोणती संख्या आहे, 8चा वर्ग म्हणजे कोणती संख्या, संयुक्त. 8 संयुक्त आहे म्हणजे 7 काय मूळ संख्येचा वर्ग आहे ना. म्हणून येणार उत्तर काय 49, कारण तो मूळ संख्येचा वर्ग आहे. क्लिअर आहे? चला नेक्स्ट किती नंबर आहे, 24 नंबर. आपलं किती बाकी, 21. शेवटी बघूया, सध्या 24 बघूया. चला काय विषय सर 24चा. 24 मध्ये 125 म्हणजे 5चा घन, 343 म्हणजे 7चा घन, 216 म्हणजे 6चा घन, 513 कुणाचाच घन नाही. म्हणून येणार उत्तर 513. 513. नेक्स्ट 164 169 13चा वर्ग, 225 15चा वर्ग, 121 11चा वर्ग. येणार उत्तर 164, कारण तो कुणाचाही वर्ग नाही. कुणाचाही वर्ग नाही. आता पुढे पुढे यस अंकांचा गुणाकार. 9 गुणिले 4 36, 4 गुणिले 8 32. पुढे 6 गुणिले 6 36 आणि 4 गुणिले 9 36. म्हणजे येणार उत्तर 48. करेक्ट आहे? समजतंय? चला पुढे काय होऊ शकतं सर, सर्वच्या सर्व कोणत्या संख्या आहे, समसंख्या आहे. बरोबर. त्यानंतर आता विषय सर्वांना 2 ने भाग जातो. मग काय करायचं, यस अंकांची जर बेरीज केली तर बघा
2 आणि 2 4, 2 आणि 6 8, 3 आणि 4 7, 4 आणि 0 4. म्हणजे येणार उत्तर काय सी, कारण इथे अंकांची बेरीज मूळ संख्या आहे. अंकांची बेरीज कोणती संख्या आहे? मूळ संख्या आहे. क्लिअर? चला नेक्स्ट बघूया. जितकी मोठी संख्या भाऊ, जितकी मोठी संख्या तितकं त्यांच्या बेरजेचं लॉजिक. चला अंकांची बेरीज बघूया येते का? काय विषय सर? 6 3 9. यस यस, तसं नाही लॉजिक. लॉजिक काय माहिती आहे? हे बघा, 6ला 5ने गुणलं 6 पंच 30 सेंटरला, 7ला 6ने गुणलं 42 सेंटरला, 9ला 6ने गुणलं 54 पाहिजे, 8ला 7ने गुणलं 56 आहे. म्हणजेच येणार उत्तर सी. लॉजिक काय? ए बी आणि डीचं, ए आणि बी डीचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. 28 नंबरचं लॉजिक आहे ऑप्शन ए बी डी मध्ये पहिला अंक गुणिले शेवटचा अंक बरोबर कोणती संख्या? मधली संख्या. समजतंय? क्लिअर? म्हणून येणार उत्तर काय तुमचं? पर्याय तिसरा, कारण 45 ऐवजी काय पाहिजे होतं? 54. नेक्स्ट आहे 53 87. भाऊ काय विषय रे? 53 ही कोणती संख्या आहे? मूळ. ही कोणती आहे? संयुक्त. ही कोणती आहे? संयुक्त. ही कोणती आहे? संयुक्त. संयुक्त म्हणजे त्यांना भाग जातो. बरोबर? तुम्हाला टेन्शन आलं असेल 87 तर 87ला भाऊ 29 गुणिले 3 भाग जातो. म्हणजे 87 कुणाच्या पाड्यात आहे? 29च्या. म्हणजे येणार उत्तर 53. पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? नक्की. शेवटचं उदाहरण आता. काय विषय सर? आत्ता जे सांगितलं तोच विषय. आत्ता जो सांगितला 6 8 48 हे उलट आहे. 7 1 4 2 नाही ना सर, नाही ना सर. पहिलं आणि दुसऱ्याचा गुणाकार आहे. म्हणजे कसं? जे 8 नंबरला किती नंबरला लॉजिक होते? 28ला तेच 30ला आहे. 3 5 15, 4 3 12, 6 8 48, 7 2 14 पाहिजे म्हणजे डी. तर 30चं लॉजिक काय माहिती आहे? की 30चं लॉजिक आहे पहिला अंक गुणिले दुसरा अंक बरोबर शेवटची संख्या. पहिला अंक गुणिले दुसरा अंक बरोबर कोणती संख्या? शेवटची संख्या. क्लिअर आहे? काय डाऊट आहे? नाही. तर आपलं कोणतं उदाहरण राहिलं होतं? आपलं राहिलंय सर 21. 21. ओके. काय सर 21चा विषय? 21चा विषय असा आहे की सब विचार दे 13, 52 4 दे नाही. बर. साइन 2 12, 5 2 10, 6 5 30, 6 5 30. माझ्या मते 26 उत्तर येईल, कारण अंकांचा गुणाकार जर केला तर याचा 10 येतो, याचा 30 येतो, याचा 30 येतोय. तो 5च्या पट्टीत आहे. चेक करून घेऊ तरी पण 21 नंबर काय उत्तर येणार 21चं चेक करूया. चला 21 नंबर येणार आपलं फक्त 56 सोडून बाकी सर्व संख्या 13च्या पाड्यात येतात. काहीतरी करेक्शन आहे, काहीतरी करेक्शन आहे. अरे खरंच आहे ना. तर हे कुणाच्या पाड्यात आहे? 13च्या. 26 आहे 13च्या पाड्यात, 65 आहे 13च्या पाड्यात आणि 52 आहे 13च्या पाड्यात. येणार उत्तर काय? 56. पर्याय चौथा. पटते? बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की सरांना सगळं पाठ पाहिजे
तर ज्या सरांना सगळं पाठ आहे ते घरून अभ्यास करून आलेले असते, पाठ करून आलेले असते. आपण पाठ केलेलं नाही, डायरेक्ट इथे येऊन तुमच्यासारखाच विद्यार्थी दशेत मी आहे असं तुम्हाला समजून सांगतोय. त्यामुळं जिथं आपलं उदाहरण अडलंय तिथं वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट आपण सोल्युशन बघत असतो. तर बघा इथं आपलं संख्यांचं वर्गीकरण हा घटक संपला आहे.